लाडकी बहीण योजना ई-केवायसी साठी नवीन जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे। तोच आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात। आणि ई-केवायसी झाल्यानंतर याच्यामध्ये आणखीन जो सुरळीतपणा आहे या सगळ्या तर काय हा जी-आर आज आपण थोडक्यात बघूयात। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ई-केवायसीच्या माध्यमातून आधार व्हेरिफिकेशन बाबत दिनांक 11 डिसेंबर 2025चा हा जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे। तर लाडकी बहीणचं आधार ऑथेंटिकेशन करणं हे अनिवार्य करण्यात आलेले आहे। या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोटित झालेला आहे त्या लाभार्थी महिलांना स्वतःचे ई-केवायसी करावे व तदनंतर त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करण्यात यावी। हे एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, कारण की बऱ्याच लाभार्थी महिलांना अगोदर ज्यांचे पती हयात नव्हते किंवा वडिला मृत्यू पावले होते किंवा घटस्फोटित महिला यांच्यासाठी ई-केवायसीमध्ये ऑप्शन देण्यात आलेलं नव्हतं। मात्र आता सदर नवीन पोर्टलवरती हे अपडेट देण्यात आलेला आहे, जेणेकरून सर्वच पात्र लाभार्थी महिला याची केवायसी करू शकणार आहेत। यासाठीची अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2025 आहे। तरी लवकरात लवकर आपली केवायसी करून घ्यावी व इतर जणांना देखील सांगावे। हेच होतं थोडक्यात आणि महत्त्वपूर्ण अपडेट। अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।